आपण बुक स्टार्ट केलेलं आहे तुकोबांची प्रेरणादायी जीवनसूत्रे. त्यामधलं नेक्स्ट सूत्र आहे परिपक्व बना. जगद्गुरू संत तुकाराम महाराज मानवी जीवनाचे मर्म उलगडताना निसर्गातील एक अत्यंत साध्या आणि आपल्या परिचयाच्या घटनेचा दाखला देतात. ते आंब्याच्या झाडाचे आणि त्याला यांना मोहराचे उदाहरण देतात. वसंत ऋतूमध्ये जेव्हा आंब्याचे झाड मोहरते तेव्हा ते पानांनी कमी आणि फुलांनी जास्त डवरलेले दिसते. तो बहर, तो सुगंध आणि ती समृद्धी पाहून मनाला असा भास होतो की आता या झाडाला अगणित फळे लागतील. सृष्टीच्या या अफाट पसाऱ्यात जे जे डोळ्यांना दिसते ते ते सर्व सत्यात उतरत नाही. हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे. महाराज म्हणतात, माहुरा ऐसी फळे नाही आली काही गळती. म्हणजे झाडाला जेवढा मोहर येतो त्यातील प्रत्येक फुलाचे रूपांतर फळात होत नाही. लाखो फुले लागतात, पण त्यातील बरीचशी फुले वाऱ्याच्या एका झोताने गळून पडतात. काही कीड लागून नष्ट होतात, तर काही वेळ केवळ नाजूक देठामुळे टिकू शकत नाहीत. निसर्गाचा हा नियम केवळ झाडांनाच लागू पडतो असं नाही, तर मानवी अस्तित्वाला आणि यशाला सुद्धा तो तंतोतंत लागू पडतो. माणसाच्या आयुष्याची सुरुवात ही त्या मोहरासारखी असते. तारुण्याच्या उंबरठ्यावर किंवा कोणत्याही नवीन कार्याचा प्रारंभ करताना आपल्या मनात हजारो स्वप्न असतात. प्रचंड उत्साह असतो आणि जग जिंकण्याची उमेद असते. परंतु काळ हे एक असे चाळणीचे काम करणारे तत्व आहे जे कच्च्या आणि कमकुवत गोष्टींना गाळून टाकते. सुरुवात करणारे अनेक असतात, पण शेवटपर्यंत पोहोचणारे थोडेच असतात. या प्रक्रियेत जे टिकून राहतात तेच परिपक्व होतात. परिपक्वता म्हणजे केवळ वय वाढणं नव्हे, तर परिपक्वता म्हणजे अनुभवाच्या आणि संकटाच्या भट्टीतून तावून सलाखून निघणे. जेव्हा एखादी व्यक्ती ध्येयाचा ध्यास घेते तेव्हा सुरुवातीला सर्व काही छान वाटते. लोकांचे कौतुक मिळते, सुरुवातीचे यश मिळते. पण तुकाराम महाराज सावध करतात, आणि पक्वदशे येती थोडी, म्हणजेच यशाच्या अंतिम टप्प्यापर्यंत, पक्वतेच्या अवस्थेपर्यंत फार थोडे जीव पोहोचतात. त्याचं कारण असं की मोहराचे फळात रूपांतर होण्यासाठी त्या नाजूक फुलाला ऊन, वारा, पाऊस, वादळांचा सामना करावा लागतो. जे फूल फांदीला घट्ट धरून ठेवते तेच फळ म्हणून आकाराला येते. माणसाचंही तसंच आहे. जो माणूस आपल्या तत्वांना आणि ध्येयाला संकटाच्या काळातही घट्ट धरून ठेवतो तोच माणूस यशाची गोडी चाखू शकतो. कच्च्या फळाला चव नसते, त्याला कोणी विचारत नाही. पण जेव्हा तेच फळ पक्व होतं तेव्हा त्याला राजाचा मान मिळतो. समाजातही आपण पाहतो की अनेक जण मोठ्या मोठ्या घोषणा करून कामाला सुरुवात करतात, क्रांतीच्या गप्पा मारतात, परिवर्तनाचे नारे देतात. पण जेव्हा प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते तेव्हा अडचणीचे डोंगर उभे राहतात, तेव्हा अनपेक्षित यश मिळत नाही किंवा लोक टीका करू लागतात, तेव्हा त्यातील बहुसंख्य लोकांचा उत्साह मावळतो. ते अर्ध्या वाटेवरून परत फिरतात. त्यालाच तुकोबराय महाराज म्हणतात की गळती असे म्हणतात. गळती ही थांबायची असेल तर माणसाने स्वतःमध्ये परिपक्वता आणणं गरजेचं आहे. ही परिपक्वता कशी येते? ती येते संयमामधून, सहनशीलतेमधून. एक अतिशय बोलकं उदाहरण पाहायचं झालं तर एका शिल्पकाराचं घेता येईल. एकदा एक शिल्पकार मूर्ती घडवण्यासाठी योग्य दगडाचा शोध घेत जंगलातून जात असतो. त्याला एक चांगला सुडौल दगड दिसतो. तो आपली छन्नी आणि हातोडी काढतो, कामाला सुरुवात करतो. पहिला घाव घालताच त्या दगडातून आवाज येतो, थांब, मला नको मारूस, मला खूप वेदना होत आहेत, मी हे सहन करू शकत नाही, कृपया मला सोडून दे. शिल्पकार थबकतो. त्याला त्या दगडाची दया येते. तो विचार करतो की ज्या दगडाला घाव सोसण्याची ताकद नाही त्याच्यापासून सुंदर मूर्ती कशी होणार. त्या दगडाला तसाच सोडतो आणि पुढं जातो. त्याला दुसरा एक दगड दिसतो. शिल्पकार पुन्हा आपलं काम सुरू करतो. पहिल्या घावासरशी त्या दुसऱ्या दगडालाही वेदना होतात, पण तो दगड निमूटपणे त्या वेदना सहन करतो. एक घाव, दुसरा घाव, असे हजारो घाव ते दगड सोसतो. त्याला माहीत असतं की हे घाव मला नष्ट करण्यासाठी नाहीत, तर मला आकार देण्यासाठी आहेत. काही तासांच्या, दिवसांच्या अथक परिश्रमानंतर त्या खडबडीत दगडाचे रूपांतर एका अत्यंत सुंदर आणि तेजस्वी मूर्तीमध्ये होते. ती मूर्ती इतकी आकर्षक असते की पाहणाऱ्याचे भान हरपावे. पुढे गावातील लोक तिथे येतात आणि ती मूर्ती पाहून भारावून जातात.
ते त्या मूर्तीची एका भव्य मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करतात. आता तो दगड राहिलेला नसतो, तर तो देव झालेला असतो. त्याची रोज पूजा होते, त्याला दुधाचा अभिषेक घातला जातो. पण या कथेचा पुढचा भाग अधिक महत्त्वाचा आहे. जेव्हा मंदिराची पूजा सुरू होते तेव्हा भाविकांना नारळ फोडण्यासाठी एका टणक दगडाची गरज असते. लोक जंगलात जातात आणि योगायोगाने तोच पहिला दगड सापडतो, ज्याने वेदना सहन न झाल्यामुळे हार मानली होती. लोक तो दगड उचलून आणतात आणि मंदिराच्या पायरीशी ठेवतात. आता बघा नियतीचा खेळ कसा असतो. जो दगड पक्व झाला त्याने घाव सोसले, तो गाभाऱ्यात देव म्हणून पूजला जात आहे आणि फुलांचा मान स्वीकारत आहे. आणि ज्या दगडाने सुरुवातीला माघार घेतली, कच्चा राहिला, त्याच्या डोक्यावर रोज हजारो नारळ फोडले जात आहेत. ही कथा आपल्याला सांगते की आयुष्याच्या सुरुवातीचा संघर्ष टाळला तर आयुष्यभर वेदना सहन कराव्या लागतात. पण जर सुरुवातीला स्वतःला पक्व केलं आणि संघर्ष पचवला तर उरलेलं आयुष्य सन्मानाने जगता येतं. तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात म्हणतात की विरळा पावे पहिलं तीर, अवघड गोवे शेवटीचे. याचा अर्थ यशाच्या काठावर पोचणारे पहिलं तीर गाठणारे लोक विरळा म्हणजे दुर्मिळ असतात, कारण शेवटचा टप्पा नेहमीच अवघड असतो. अनेक धावपटू शर्यतीपर्यंत सुरू करतात, पण शेवटच्या रेषेजवळ आल्यावर दमतात. तिथेच खरी कसोटी असते. अध्यात्म असो किंवा संसारात शेवटपर्यंत टिकून राहणं हेच खरं कसब आहे. कच्चेपणा आणि परिपक्वतेमधील फरक हा केवळ टिकून राहण्याचा नाही तर वृत्तीचा सुद्धा आहे. कैरी जेव्हा कच्ची असते तेव्हा ती कडक असते, आंबट असते आणि देठाला घट्ट चिटकलेली असते. तिचा तोरा असा असतो की तिला तोडणं कठीण जातं. पण जेव्हा तीच कैरी पक्व होऊन आंबा होतो तेव्हा ती मऊ होते, रसाळ आणि गोड होते. विशेष म्हणजे पक्व झालेलं फळ देठावरचं आपली पकड ढिल्ली करतं आणि सहज हातात येतं. माणसाचंही तसंच असावं. अपरिपक्व माणूस अहंकाराने भरलेला आणि कडक शब्दांनी लोकांची मनं दुखवणारा असतो. पण ज्ञानाने अनुभवाने जो माणूस पक्व होतो तो विनम्र होतो. त्याच्या स्वभावात गोडवा येतो. जसं झाडाला फळं लागली की फांद्या आपोआप झुकतात, तसेच कर्तृत्ववान माणूस यशाने विनम्र होतो. ही विनम्रता त्याच्या पक्वतेची साक्ष असते. तुकाराम महाराज आपल्याला तेच सांगू इच्छितात की गर्दीचा भाग होऊ नका, मोहर वाहून हुरळून जाऊ नका. मोहरातून फळ बनण्याचा आणि फळातून गोडवा निर्माण करण्याचा प्रवास खडतर आहे. त्यात वारा आहे, ऊन आहे, कीड आहे, समाजाची टीका आहे, अपयशाची भीती आहे, आर्थिक अडचणी आहेत. पण या सर्वांवरती मात करून जो स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवतो तोच खरा साधक. अभंगाच्या शेवटी महाराज म्हणतात, तुका म्हणे उभाऱ्याने खरे कोण मानित असे. याचा अर्थ असा की केवळ वरवरच्या डौलाने किंवा दिसण्याने सत्य सिद्ध होत नाही. केवळ उभा राहिला म्हणून कोणी लढवय्या होत नाही, तर त्याने युद्धामध्ये किती घाव सोसले त्यावर त्याचे शौर्य ठरते. आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला अनेक लोक दिसतात जे फक्त बोलतात पण कृतीशून्य असते. ते कच्च्या मोहरासारखे आहेत, ते गळून पडणारच आहेत. तुम्हाला जर आयुष्यात काही भव्य दिव्य करायचं असेल तर स्वतः या गळतीपासून वाचवावे लागेल. जेव्हा लोक म्हणतील की तुला हे जमणार नाही तेव्हा समजायचं की तुमची पक्व होण्याची प्रक्रिया सुरू झाली. जेव्हा परिस्थिती विरोधात जाईल तेव्हा समजायचे की हीच वेळ आहे फांदीला घट्ट धरून ठेवण्याची. कारण सोन्याला सुद्धा चमकण्यासाठी आगीतून जावं लागतं. हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी घासलं जावं लागतं. ज्याला घासलं जाण्याचा त्रास होतो तो काच म्हणून जगतो आणि ज्याला घासले जाण्याचा आनंद होतो तो कोहिनूर होतो. आपण काय व्हायचं ते ज्याचं त्याने ठरवायचं असतं. याचा सारांश इतकाच की जीवन ही लंब पल्ल्याची शर्यत आहे. तेथे वेगापेक्षा सातत्य महत्त्वाचं आहे. तुम्ही किती जोरात सुरुवात केली त्यापेक्षा तुम्ही शेवटपर्यंत कसे टिकून राहिलात त्याला निसर्ग आणि इतिहास महत्त्व देतो. त्यामुळे स्वतःला घडवा, विचारांनी परिपक्व व्हा, कृतीने पक्व व्हा. अर्धवट ज्ञानातून किंवा उथळ यशातून असलेली मस्ती म्हणजे कच्चेपणा आहे. ती टाळा. अनुभवाचे संचित गाठीशी बांधा. जेव्हा तुम्ही आतून बाहेरून पूर्णपणे तयार व्हाल तेव्हा तुमचं यश कुणालाही नाकारता येणार नाही.
त्या एका पक्व फळासाठी निसर्गही नतमस्तक होईल. म्हणूनच मोहरासारखे क्षणभंगूर न राहता फळासारखे परिपूर्ण आणि रसाळ बना, जेणेकरून तुमचं जीवन केवळ तुम्हालाच नव्हे तर तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला गोडवा देऊ शकेल. सुरुवात कुणीही करू शकतं, पण ते शेवटपर्यंत टिकून राहतो तोच खरा पुरुषार्थी. घाव सोसल्याशिवाय दगडाला पण ढेवपण येत नाही आणि कष्ट सोसल्याशिवाय माणसाला पण मोठेपण मिळत नाही. कच्ची फळं गळून पडतात, पण जी वादळातही देठाला धरून राहतात ती जगात गोडवा निर्माण करतात. गर्दीचा भाग बनण्यापेक्षा गुणवत्तेचे शिखर गाठा, कारण इतिहास मोजक्या आणि पक्व लोकांची दखल घेतो. यशाच्या जवळ पोचल्यावर संकटाची खरी गर्दी होते. तिथे जो संयम ठेवतो तोच पहिलं तीर गाठतो.